जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद्दास बोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोध नाम। श्रीराम समर्थ। जय सद्गुरु समर्थांनी दशक 13वा नाम आणि रूप त्यामधला समास 6वा लघुबोध नाम। लघुबोध म्हणजे काय? समर्थांनी छोटासा संदर्भामध्ये, लघु म्हणजे लहान, लहान संदर्भामध्ये शाश्वत काय अशाश्वत काय यांच्यावर समर्थांनी निरूपण केलेलं आहे। आपल्याला श्रवण करायचं आहे। लहान लहान बोधातून, लहान लहान संदर्भातून आपल्याला त्यांची गोष्ट समजावून सांगितलेली आहे। जे जे बोलीजे ते पंचतत्वे, त्यासी अभ्यासाया नावे, तदुपरी स्वानुभवे रूप जाणती। समोर सांगतात, जे बोलजी पंचतत्वे, ज्यांना पंचतत्व म्हणतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची नावं ऐका, समोर सांगतात, आणि त्यानंतर स्वानुभव त्याचे वर्णन करा, त्यांचे रूप जाणून घ्या, रूप जाणावे। यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण, ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे। समोर सांगतात, या पंचभूतामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण हे आपल्याला ओळखायचं आहे, त्याचं विवरण करायचं आहे। अरे पंचतत्व कोणते? पृथ्वी, तेज, वायू, आकाश। पृथ्वी, तेज, वायू, आकाश आणि आप हे पंचतत्व। हे आता समोर सांगते, हे शाश्वत आहेत का अशाश्वत आहेत यांचा उलगडा समर्थांनी पुढे सांगितलेला आहे, पुढच्या ओळीमध्ये सांगितलेला आहे। पंचभूताचा विचार, नाव रूप सारा सार, तेची बोलीला निर्धार, सावध ऐका। म्हणजे समोर सांगतात, पंचभूतांचा विचार, पंचभूतांच्या नावारूपांची जे विचार, त्याला सारासार विचार म्हटलेला आहे। आणि समोर सांगतात, त्या संबंधीचा जो निर्धार आहे, जो सारासार विचार आहे, तो तुम्ही श्रवण करा, सावधपणे ऐका। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, नाव बोलिली सावकाश, आता रूपाचा विश्वास, श्रवणे धरावा। हे 5 तत्व आहेत, पंचतत्व आहेत। ही सृष्टिक्रम आहे, सृष्टीची रचना केलेली आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचभूते आहेत आणि त्याच्यापासून सृष्टी निर्माण होते। पण ती पंचभूतच शाश्वत आहेत का अशाश्वत आहेत ते समर्थांनी पुढे सांगितलेले आहेत। आता रूपाचा विश्वास नामी धरावा, म्हणजे समज सांगतं, या रूपाचा विश्वास आपल्याला श्रवणाच्या योगे धरावा। पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी, सतेजाधिक। तर समोर सांगतात, पृथ्वी म्हणजे धरणी, आपण जिथे राहतो, ज्या धर्तीवर आपण राहतो, ज्या जमिनीवर राहतो, जे आपल्याला दिसते ती पृथ्वी। दुसरं सांगितलं आप, आप म्हणजे ते पाणी। या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवरती जिथे जिथे ओलावा आहे तिथे तिथे पाणी आहे। आपण अभ्यासात ऐकलं असेल, पृथ्वी तलावरती 72% पाणी आहे। मग पहिली पृथ्वी, नंतर आप, पाणी, आणि या दोघांचं मिश्रण झालं पृथ्वी आणि आप, तर त्याच्यापासून तेज निर्माण होतं, म्हणजे अग्नी तयार होतं। अग्नितरणी सतेजाधिक, म्हणजे हे सतेज पदार्थ तयार होतात, सूर्य आदी सतेज पदार्थ तयार होतात। तेज म्हणजे अग्नी सांगितले समर्थांनी।
वायू म्हणजे ते वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपल्या मनी. समर्थ सांगतात वायू म्हणजे वारा, जे आपल्याला दिसत नाही पण आपल्याला त्याचा सहवास होतो. समजतं आपल्याला वारा आला, थंडगार हवा आली की आपल्याला समजतं वारा आलाय, आपल्याला दिसत नाही. आकाश म्हणजे पैस सारा, जेवढा खुला आसमान आहे पैस सारा, जसा त्याचा आकाशाचा पसारा आहे तो व्यापलेला आहे, त्याला आकाश म्हटलेलं आहे. पण आता समोर सांगतात हे शाश्वत आहेत का अशाश्वत आहेत ते आपल्या मनाला विचारा, त्याचा विचार करा. समर्थ पुढच्या विचार सांगतात एक शीत चाचपावे, म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. जशी आपली माऊली एका शीतावरून भाताची परीक्षा करते. जेव्हा आपण भात करतो तेव्हा एका शीतावरून समजतं की भात झालाय की नाही, कच्चा आहे का शिजलाय का नाही शिजलाय, ते एका शीतावरून समजतं. तसंच समोर सांगतात की हे पंचतत्वांचा ही परीक्षा आहे, पंचतत्वाचा अभ्यास आहे, ते आपल्या अनुभवाने जाणून घ्यायचं. पृथ्वी रचते आणि खचते, हे ते प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. समर्थ सांगतात पृथ्वी आहे ती रचते आणि खचते सुद्धा. रचते म्हणजे पृथ्वीवरती जे जे काही निर्माण होतील, सजीव निर्जीव काहीही बांधले जातील, रोड बांधले जातील, बिल्डिंग्स बांधल्या जातील, मोठमोठे बंगले बांधले जातील, काहीही असेल, सजीव असेल, उत्पत्ती झालेली असेल, जेवढी जेवढी पृथ्वीवरती निर्माण झालेली आहे ते सर्व पृथ्वीवर खचते, त्याचा संहार होतो, नाश पावतो. आणि हे प्रत्ययास येते, आपल्याला दिसून येते. तसंच नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये, ज्या अनेक रचना आहेत ते होत जातात, ते आपल्याला कळून पण येत नाही, दिसून येत नाही, पण ते होत राहतात. समर्थ सांगतात भाग्याच्या पुढे आणि वेळेच्या आधी काहीच कुणाला मिळत नाही. म्हणून जिथे जिथे वेळ आली, जिथे जिथे आपल्याला त्याच्या रचना पाहाव्यास मिळतात. म्हणून रचते ते खचते, आप तेही आटून जाते, तेजही प्रगटून विजते, वाराही राहे. म्हणून समोर सांगतात जे रचते ते खचते, हे आपल्याला आता पृथ्वीवर समजले. पण पाणीही आटून जाते. जेवढा पृथ्वीवरती पाणी आहे, जेवढा पावसाळ्यामध्ये पाणी साठलं असेल तेवढा तो उन्हाळ्यामध्ये पाणी आटून जाते. जसं तेजही, अग्नीही जसं आलं तर कालांतराने थोडी विझून जाते, तसंच वाराही लय पावतो. जरी कधी वाऱ्याचा झुळूक आली तर ती पुढे नाहीशी होते. समर्थ सांगतात जर ही पाचही तत्व आहेत, ही सर्व नाशिवंत आहेत, अशाश्वत आहेत. मग समोरचा बोलतो शाश्वत कोण आहे? पंचभूतासुद्धा तुमची नाशिवंत आहेत. ऐसा पंचभूताचा विस्तार, नाशिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा. मग पुढे समर्थांनी सांगितलंय ते पंचभूते जे आहेत ती पण नाश पावणारी आहेत, नाशिवंत आहेत. मग आता शाश्वत कोण याचा अभ्यास करायचं सांगितलंय. समर्थांनी सांगितलंय नाशिवंत आहे तो आपला आत्मा, आपला निराकार. आत्मा तेवढा सत्य आहे आणि शाश्वत आहे, पण तो आपला आत्मा कोणाला कळत नाही. आपण पृथ्वीवर आहे
आपल्याला नाव दिलंय, पण हे नाव जो दिलंय तो आत्म्याला नाही, तो शरीराला आहे. उद्या कोण मृत्यू पावला तर आपण बोलतो अमुक अमुक मेला, पण तो आत्मा जो आहे तो त्याच टाईमला दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, दुसरा 84 लक्ष योनीमध्ये. तो लगेच तिकडे स्थलांतरित होत जातो. समर्थ सांगतात आत्मा जो आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे आणि तोच शाश्वत आहे. बाकी पृथ्वीवरती जेवढे जेवढे प्राणी जन्माला आले ते एक ना एक दिवस मरण पावणार आहेत. तो आत्मा कोण असं कळेना, ज्ञान विन आकळेना, म्हणून या संत जन विचारावे. समज सांगतात त्या आत्मा आहे हा कोणालाच कळत नाही, पण तो ज्ञानाने आपल्याला ओळखता आला पाहिजे, अभ्यासाने ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतात की हे संत जनांना, जेवढे जेवढे संत आहेत त्यांना विचारावे, मग त्या संबंधीची ती सर्व माहिती आपल्याला मिळू शकेल. विचारिता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्म्या यासी बोलूच नये. म्हणजे सज्जनांना विचारले, संतांना विचारले की कळून येते की ते म्हणतात आत्मा हा अविनाशी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, आत्म्याला जन्म मृत्यू आहेत असं बोलू सुद्धा नाही. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकारी आणि आकार विवेक ओळखावा. म्हणजे निराकार म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जगाचा आकाराचा भास होतो आपल्याला, समर्थ सांगतात, आणि आकाराच्या ठिकाणी निराकार. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे निराकार काय आहे आणि आकार काय आहे, हे आपल्याला विवेकाने ओळखायचं आहे. आत्म्याला आकार नाही आहे, तो निराकार आहे, आणि जगाचा आकार आहे. पण आपण उलटं बघतो, आत्मा एवढाच आहे, जग एवढा मोठं आहे, तो निराकार आहे, निर्गुण आहे. समर्थ उलटं सांगतात, समर्थ बोलतं आत्मा निराकार आहे, त्याला आकार नाही आहे. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावे अनित्य, यांचं बोलिले नित्यानित्य विचारणा. आता समर्थ नित्यानित्याचं विचार सांगतायत. निराकार जे असते ते नित्य आहे आणि अनित्य जे आहे ते आकार आहे, आणि यालाच नित्यानित्य विवरण म्हटलेलं आहे. सारी भासते असार आणि असारी भासते सार, सारासार विचार शोधून पहावा. म्हणजे या पृथ्वीवरती जे सार आहे ते आपल्याला असार वाटते, आणि जे असार आहे तेच आपल्याला सत्य वाटते, सार वाटते, आणि यालाच समर्थाने सारासार विचार म्हटलेलं आहे. समर्थ सांगतात आपल्याला या गोष्टींमधून जेवढे जेवढे सार आहेत, जे सत्य आहे तेवढंच आपल्याला घेता आलं पाहिजे. बाकी असार ते त्यागून द्यावे, सोडून द्यावे. फक्त हे सार आणि असार हे आपल्याला विवेकाने ओळखता आलं पाहिजे. पंचभूते ते माईक, परंतु भासे अनेक, आणि आत्मा एक व्यापून असे. म्हणजे पंचभूतिक ते माईक, पंचभूतिक जे जे आहे ते माईक आहे आणि अनेक स्वरूपात भासते, पण याचा आत्मा एकच आहे आणि तो सर्वांना एकच व्यापून आहे. चालवणारा धनी एकच आहे, चालवणारा मालक एकच आहे, तो आपल्याला दिसत नाही आहे, पण तो सर्वांना व्यापून आहे. बहुभूतामध्ये गगन, तैसे गगनी असे सगण, नेहटू न पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. म्हणजे या चारी महाभूतामध्ये गगन व्याप्त आहे आणि या गगनात सूक्ष्म ब्रह्म व्याप्त झालेलं आहे. जर आपण विवेकाने जर पाहिलं, नीट विचार करून जर पाहिलं,
तर गगन आणि आत्मवस्तू हे अभिन्न आहेत हे कळून येते. उपाधी योगे आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश, तैसे गगन. म्हणजे समोर सांगतात उपाधी योगेच त्याला आकाश म्हटलेलं आहे. आकाश म्हणावे लागते, एक भूत म्हणून गणावे लागते. जर उपाधी नसेल तर ते निराभास समजून येईल, निराभास जाणते. आणि जो निराभास आहे तो अविनाशी आहे. आणि ते गगन म्हणजे आकाश जाणावे, ते अविनाशी आहे. आता सो हे विवंचना, वस्तूचा पाहता नासेना, ते घेतेची अनुमाना, विवेक जाणावे. समोर सांगतात आत्ता असो ही विवंचना, विवंचना राहू दे, परंतु जे तुम्ही पाहिले आहे ते नाश पावत नाही, पण ते विवेकाने अनुमानात आणावे. परमात्मा तो निराकार, जाणीचे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. समोर सांगतात आता परमात्मा जो आहे, परब्रह्म जो आहे तो निराकार आहे. आणि हे सर्व विचाराचं सार आहे, ते आपल्याला जाणता आलं पाहिजे. याखेरीज आपण काही विचार केला पाहिजे. कोण हा विचार केला पाहिजे? तर समज सांगतात परब्रह्म जो आहे तो अविनाशी आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, आणि तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. देहास अंत येता, वायो जाते तत्वता, हे लटके म्हणेल तरी आता, श्वासोश्वास धरावा. जेव्हा आपल्या शरीराची रचना होते, जेव्हा शरीर आपला मृत्यू पावतो, जेव्हा अंत होतो, तेव्हा त्यातून सर्व वायू निघून जातो. जर तुम्ही खोटं म्हणत असाल समोर सांगतात तर श्वासोश्वास कोंडून धरून पहा, श्वास रोखून पहा, मग समजेल. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणजे मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. जर आपण श्वास रोखून ठेवला तर आपला देह मृत्युमुखी होईल, मरून जाईल. आणि जर एकदा जो देह पडला की त्याला मड म्हटलेलं आहे समर्थांनी, आणि एकदा जो मेला तर त्या मड्याला काही कर्तृत्व नसते. देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक. म्हणून समोर सांगतात देहा वेगळा वायो न करी, म्हणजे देहा वेगळा वायू काहीच करू शकत नाही, आणि वायू वेगळा देहही काही करू शकत नाही. जर आपण विचार केला तर असं कळून येईल की एकमेकाशिवाय दुसरं राहू शकत नाही. कारण वायूला सुद्धा देह लागतो आणि देहाला सुद्धा वायू लागते. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. समज सांगतात उगीच वरवर पाहिलं की आपल्याला मनुष्य दिसतं, पण विचार केला तर स्वरूपाशिवाय इतर काहीच नाही आहे. आणि या अभेद भक्तीचे लक्षण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे, अवघेच व्हावं. जे आपण करता असं म्हणावे. समज सांगतात मी करताय, आपण करताय, तर मग आपल्याला इच्छेप्रमाणे कार्य व्हायला सुरुवात होते. पण तसं ते होतच नाही आहे. कार्य इच्छेनुसार होत नसेल तर आपण करता म्हणजे आपण व्यर्थ ठरतो. समर्थ सांगतात जर कोणतेही आपण कार्य करत असू, जर आपण कोणत्याही कार्य 100% देत असू, पण ते आपलं कार्य होतच नसेल तर आपण त्याला करता म्हणणं व्यर्थ आहे.
व्यर्थ ठरते. म्हणून करता नव्हे की आपण, ते भोगता कैसा कोण, हे विचाराचे लक्षण अविचार न घडे. म्हणून आपण करता नव्हे हे स्पष्ट अनुभवास येते, तेव्हा समजतं करता करविता तो एकच असे. आपण फक्त निमित्त आहोत. सर्व करता तोच करत असतो, परब्रह्मच करत असतो. आपण फक्त निमित्त आहे. आपण हे स्पष्ट आपल्याला अनुभवास येते. आपण जर करता नाही तर मग तो भोगता तरी कसा असू शकणार? समजलं? समर्थ सांगतात, जर आपण करताच होत नसेल तर आपल्याला भोगता तरी कसा असू शकणार? याप्रमाणे सूक्ष्म विचार केला तर गोष्टी कळतात, आणि हे अविचाराने कळत नाही. विवेकाने समजून घ्यायला लागेल. अविचाराने विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. म्हणजे अविचार आणि विचार, त्यात अंधकार आणि प्रकाश, यांचा अंतर आहे. जसा अंधार आहे तसा प्रकाश आहे. हे दोघांचे परस्पर विरुद्ध आहेत. तसं विचार आणि अविचार आहेत. तेथे दुसरं काहीच असू शकत नाही. समर्थ सांगतात, त्याचप्रमाणे विकार आणि निर्विकार एक असू शकत नाही. दोन्ही भिन्न आहेत. जे ते नाही विवंचना, ते काहीच चळेना. खरे त्याची अनुमाना कदा नये. म्हणजे जेथे नाही विवंचना, म्हणजे जेथे सूक्ष्म विवंचना केली जात नाही तेथे काहीच उपाय चालत नाही. आणि जे खरं निर्विकल्प ब्रह्म आहे त्याची कल्पना तेथे येऊच शकत नाही. प्रत्यासे बोली जे न्याय, अप्रत्याय तो अन्याय. जातांद्याचे परीक्षा काय, नाना रत्नाची. म्हणजे प्रत्यय असं बोली जे नाही, आणि अप्रत्यय असं तो अन्याय. म्हणजे स्वानुभवास जर न्याय असं म्हटलं तर अनुभव न घेणे याला अन्याय म्हणावं लागेल. आणि जे जन्मांध आहे, जे जन्मरूप आहे, त्याला नानारत्नाची पारख कशी करता येईल? म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणसी अनन्य. आत्मनिवेदने मान्य, प्रथम पुरुष. समर्थ सांगतात शेवटच्या ओळीमध्ये, मनगुण निर्गुणशी अनन्य असणारा ज्ञाता पुरुष हाच धन्य आहे, खरोखरच धन्य आहे. आणि आत्मनिवेदन झाल्याने तो श्रेष्ठ पुरुष, तो सर्वांना मान्य होतो. म्हणून समर्थ सांगतात, निर्गुणी राहावा, निर्गुणाशी मैत्री करा. ज्याला आत्मनिवेदन आहे, जो विवेकाने कार्य करतो, जो सार घेतो, तोच खरा पुरुष होतो. परमपुरुष समर्थ सांगितलेला आहे. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, दे निर्गुणासी अनन्य. आत्मनिवेदन मान्य, परमपुरुष. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोध नाम समास 6. जय जय रघुवीर समर्थ.